नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात धक्कादायक घटना घडली आहे। पतीनं पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसत खरतर ज्वलनशील पदार्थ दोघींच्या अंगावर टाकत घरही पेटवल्याची माहिती समोर येते। पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे या भाजल्यामुळे गंभीर आहेत, तर पती केदार हंडोरे स्वतः सुद्धा या घटनेत जखमी झालाय। घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस पुढील तपास करतायत। मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय। तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे 19 वर्ष वय तिचं आणि तिची आई 38 वय वर्ष, ठीक आहे। ह्या दोघांना मुलीला जवळजवळ 50% भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय 38 आहे, ती जवळजवळ 65% भाजले गेले। दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे। फॉरेन्सिक एक्सपर्टला आम्ही घटनास्थळी पाचारण केलेलं आहे। याच्यामध्ये ते जे ज्वलनशील पदार्थ कोणता होता वगैरे त्या संदर्भात आम्हाला अधिक चौकशी करणं गरजेचं आहे। या लोकांचं डायिंग डिक्लेरेशन घेण्याच्या संदर्भानं आम्ही आमच्या 2 पथकं त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत आणि त्या पथकांचे जे स्टेटमेंट्स येतील त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।